नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर। काही दिवसांपूर्वी आपण घड्याळ या टॉपिकला सुरुवात केली होती। त्याचे 2 व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत, कृपया ते तुम्ही पाहून घ्यावे। त्यातील पहिल्या भागात आपण गणिताचे बेसिक ज्ञान घेतले होते की घड्याळ किती वाजता किती अंशाचा कोन करतो। त्यानंतर दुसऱ्या भागात घड्याळ एका विशिष्ट परिस्थितीत, म्हणजे जेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे एकामेकांवर असतात किंवा एकमेकांच्या विरुद्ध असतात किंवा काटकोन तयार करतात, त्यावेळेस प्रत्येक तासात कोणती वेळ दर्शविते याच्या संकल्पना आपण स्पष्ट केल्या होत्या। आणि काही प्रश्नसुद्धा घेतले होते। त्यापैकी घड्याळ काटकोन करत असताना कोणती वेळ दर्शविते याचा अभ्यास करणे राहून गेले होते। त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। 1 ते 2च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा काटकोनात किती वाजता येईल? काटकोनात म्हणजे 90 अंश। आतापर्यंत आपण काटे परस्परांवर म्हणजे 0 डिग्री, परस्परांच्या विरुद्ध 180 डिग्री। आता काटकोनात पाहूया म्हणजे 90 डिग्री। तर सर्वप्रथम सुरुवातीचे अंतर काढून घेऊ। सुरुवातीचे अंतर म्हणजे सुरुवातीचा तास गुणिला 5। सुरुवातीचा तास 1 गुणाकारात 5 म्हणजे 5 × 5 5 मिनिट। पाहिजे असलेले अंतर, जर दोन्ही काटे काटकोनात विचारले असतील तर मी आधीच सांगलं होतं की पाहिजे असलेले अंतर नेहमी दोन प्रकारे येत असते। एक असते प्लसचे, एक असते मायनसचे। पाहिजे असलेले अंतर 15 मिनिटे। काटकोन दिलेला आहे म्हणून पाहिजे असलेले अंतर 15 मिनिटे। 5 + 15 20 मिनिटे। 5 - 15 -10 मिनिटे। जर परिणामी अंतर मायनस मध्ये येत असतील तर त्याला 60 मधून वजा करावे। 60 - 10 50, म्हणजे परिणामी अंतर एकीकडे 20 मिनिट तर एकीकडे 50 मिनिट असेल। उत्तर आधी मायनसचं काढून घेऊ। सुरुवातीचा तास 1, परिणामी अंतर 50 आणि 50/11। 11/44 11/44 उरले 6। ते 4 या 50 मध्ये मिळू म्हणजे 1 वाजून 50 + 4 54 मिनिटे उरले। बाकी उरले 6/11। हे पहिले उत्तर झाले। तेच दुसरे। सुरुवातीचा तास 1, परिणामी अंतर 20 20/11 म्हणजेच 1। 11/11 11/11 तो 1 या 20 मध्ये मिळू 21, उरले 9 9/11। तर आता हेच गणित दुसऱ्या पद्धतीने करू। 1 ते 2 या तासात हा एक काटकोन बनला, म्हणजे 1 वाजून जवळपास 20 मिनिटाच्या एक काटकोन बनला। आपण फक्त इमॅजिन करू की 1 वाजून
20 मिनिटांनी एक काटकोन बनला. 1 वाजून 20 मिनिटांनी एक काटकोन बनला. हे 20 जशात तसे राहू देऊ, पण नंतर याच 20ला 11ने भाग देऊ, म्हणजे 1 वाजून 11 एके 11, तो 1 या 20 मध्ये मिळू 21, उरले 9 छेदात 11. दुसरा, आणखी त्याच 1 ते 2 या तासात आणखी एक काटकोन बनला. हा काटकोन 1 वाजून 50 मिनिटाच्या जवळपास बनला आहे. तर 1 वाजून 50 मिनिटे लिहून घेऊ. पुन्हा या हे 50 दशांश आणि याच 50ला 11ने भाग देऊ. 11 चू 44, ते 4 50 मध्ये मिळू 54, उरले 6 छेद 11. जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने करा, पण कोण्याही पद्धतीने केल्यास उत्तर एकच येईल. आता दुसरा प्रश्न. 6 ते 7 दरम्यान तास काटा व मिनिट काटा काटकोनात किती वाजता येतील? सुरुवातीचे अंतर. सुरुवातीच्या तासाला 5 ने गुणू. 6 पंच 30, 30 मिनिटे. काटकोनात पाहिजे असलेले अंतर नेहमी 2 प्रकारचे असते. एक असतो प्लस आणि एक असतो मायनस. 15 मिनिटे. 30 अधिक 15 45 मिनिटे. 30 वजा 15 15 मिनिटे. दोन्ही परिणामी अंतर आले. आता उत्तरात सुरुवातीचा तास 6, परिणामी अंतर 15, 15 छेद 11. 15ला 11ने भागा. 15 एके 15, तो 1 या 15 मध्ये मिसळू 16, उरले 4 छेदात 11. इतके वाजता पहिला काटकोन बनेल. इकडे सुरुवातीचा तास 6, परिणामी अंतर 45, 45 छेदात 11, 6. 45ला 11ने भागा. 11 चू 44, ते 4 या 45 मध्ये मिसळू 49, उरले किती 1 छेदात 11. इतके वाजता दुसरा काटकोन बनेल. हे जर दुसऱ्या पद्धतीने सोडवायचे असेल तर हे 6 ते 7 या तासात हा एक काटकोन बनेल. हा काटकोन हे एक्झॅक्टली 6 वाजून 15 मिनिटांनी नाही बनले, तरी पण फक्त आपण इमॅजिन करू की 6 वाजून 15 मिनिटांनी बनले. सहा वाजून 15 मिनिटांनी
हे 15 जशाच तसे राहू द्या आणि याच 15ला 11ने भाग द्या. 11 एके 11. आलेला 1 या 15 मध्ये मिसळू. 15 अधिक 1 16 आणि उरले 4. 4 भागेला 11. तेच दुसरा काटकोन. दुसरा काटकोन इथे बनणार. हा काटकोन म्हणजे हा काटकोन 6 वाजून 45 मिनिटाच्या आसपास बनणार. तर लिहून घेऊ. 6 वाजून 45 मिनिटे. हे 45 जशाच तसे लिहा आणि याच 45ला 11ने भाग द्या. 11 × 44. ते 4 45 मध्ये मिळवा. 45 अधिक 4 49. उरले 3. सॉरी, उरले 4. उरला 1. छेदात 11. कोणत्याही पद्धतीने केले तरी उत्तर तेच येणार आहे. हे त्याच प्रकारातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. 2 ते 3 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वाजता होईल? तर आपण लिहून घेऊ. दिलेली वेळ आहे 2 ते 3. तर सुरुवातीचे अंतर काय असेल? पहिल्या तासाला 5 ने गुणून 2 गुणिला 5 बरोबर 10. 10 मिनिटे. काटकोन प्रत्येक तासात नेहमी 2दा बनतो, म्हणून आपण पाहिजे असलेले अंतर हे 2 प्रकारात घेत असतो, एक प्लस आणि एक मायनस. हे प्लस आणि हे मायनस. काटकोनात पाहिजे असलेले अंतर म्हणजे 2 काट्यांतील अंतर हे नेहमी 15 मिनिटे असते. तर आता परिणामी अंतर म्हणजे दोन्ही अंतरांची बेरीज किंवा वजाबाकी. 10 अधिक 15 25 मिनिटे आणि 10 वजा 15 म्हणजे -5 मिनिटे. जेव्हा पण परिणामी अंतर मायनस मध्ये येते तेव्हा आपण नेहमी त्याला 60 मधून वजा करत असतो. 60 मिनिटे वजा 5 मिनिटे तर आपलं उत्तर असेल. सुरुवातीचा तास आपण सर्वात आधी घेतो म्हणून 2. परिणामी अंतर 55 आणि 55/11 म्हणजे 55ला 11ने भाग जातो. 11 5 55 आणि हे 5 या 55 मध्ये मिळवावे म्हणजे 2 वाजून 60 मिनिट म्हणजेच 3. करेक्ट 3 वाजता त्या दोन्ही काट्यांमध्ये काटकोन होईल. इकडे परिणामी अंतर आलेलं आहे 25. तर सुरुवातीचा तास 2, परिणामी अंतर 25
25/11. 11 ने 25ला भाग दिला. 11 दुणे 22, उरतात 3. 11 दुणे 22 ते 2 या 25 मध्ये मिळू, म्हणजे 25 अधिक 2 27, उरले 3/11. म्हणजे इतक्या वाजता त्या दोन्ही काट्यांमध्ये काटकोन तयार होईल. तर आता हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू. हे घड्याळात 2 वाजलेले आहेत. या 2 ते 3 तासादरम्यान एक काटकोन इथे तयार होईल. हा बघा, हा एक काटकोन. तर हा मिनिट काटा एक्झॅक्टली 25 वर नसून 25 व 30च्या मध्ये आहे. तरी आपण फक्त समजून घेऊ की 2:25 या 2 ते 3 या तासादरम्यान पहिला काटकोन झाला. तर 2:25 जसं की मी सांगितलं आहे, 2 हे 25 जशान तसे ठेवावे आणि याच 25ला 11 ने भाग घ्यावा. उत्तर तेच येणार. 11 दुणे 22 ते 2 या 25 मध्ये मिसळावे. 25 आणि 2 27. 25 मधून 22 गेले, उरले 3/11. उत्तर तेच आलेलं आहे. तेच दुसरं उत्तर. आणि याच तासात दुसरा काटकोन एक्झॅक्टली 3 वाजता तयार होईल, म्हणजे 2:60. 2:60 म्हणजेच 3 वाजता. 3 ते 4 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वाजता होईल? तर तेच आधी सुरुवातीचे अंतर काढून घेऊ. दिलेली वेळ आहे 3 ते 4. 3 गुणिले 5 15 मिनिटे. पाहिजे असलेले अंतर नेहमी 2 पद्धतीने येतात, एक मायनस आणि एक प्लस मध्ये. पाहिजे असलेले अंतर काटकोनात नेहमी 15 मिनिटे असतात. इकडे 15 अधिक 15 30 मिनिटे. 15 वजा 15 0 मिनिटे. म्हणजे हा पहिला काटकोन 3:00 तयार होईल, म्हणजेच करेक्ट 3 वाजता तयार होईल. तेच परिणामी अंतर आलं 30. सुरुवातीचा तास 3, परिणामी अंतर 30. 30 भागेला 11. 11 दुनी 22 ते 2 या 30 मध्ये मिसळवावे, म्हणजे 3. 30 आणि 2 32, उरले 8/11. इतके वाजता या दोन्ही तासात 2 काटकोन तयार होईल. तर हाच प्रश्न आता आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडू. अंतर वेळ दिलेली आहे 3 ते 4. या 3 ते 4 वेळे दरम्यान करेक्ट 3 वाजता पहिला काटकोन तयार झाला.
आता या संपूर्ण तासात हा एक काटकोन आणखी तयार होईल. तर 3:30 समोर एक काटकोन 30 मिनिटाच्या समोर मिनिट काटा दिसत आहे. तर आपण लिहून घेऊ 3:30. जसं की मी सांगलं, हे 30 जशाच तसे राहू द्यावे आणि याच 30ला 11ने भाग द्यावा. 11 दुनी 22, ते 2 30 मध्ये मिळवले 32. 30 मधून 22 गेले, उरले 8 छेदात 11. तेच हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 3 ते 4 दरम्यान एक काटकोन करेक्ट 3 वाजता तयार होईल. 3 वाजता करेक्ट 3 वाजता तयार होईल. तर एक काटकोन 3:32, 8/11 या दरम्यान तयार होईल. म्हणजे तुम्ही समजलेच असणार की प्रत्येक तासात 2 वेळ काटकोन होतो. म्हणजे 2 तासात 4 वेळ व्हायला पाहिजे. पण या 2 वेळा अशा आहे की हे दिसत जरी 2 तास असले तरी फक्त हा एक आणि एक 3 वाजता. म्हणजे या 2 तासात 4 काटकोन होण्याऐवजी फक्त 3दाच काटकोन होतो. तसेच आणखी हे 2 महत्त्वाचे प्रश्न. 8 ते 9 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वाजता होईल? तर वेळ दिलेली आहे 8 ते 9, म्हणजे परिणामी अंतर असेल 8 गुणिले 5, 40 मिनिटे. पाहिजे असलेले अंतर नेहमी 2 प्रकारे येत असते, एक मायनस आणि एकदा प्लस. काटकोनात पाहिजे असलेले अंतर नेहमी 15 मिनिटे असते. चाळीस अधिक 15 55. 40 वजा 15 25. तर आता आपलं उत्तर. सुरुवातीचा तास 8, परिणामी अंतर 25 आणि 25/11. म्हणजे 8 वाजून 11 दुने 22, ते 2 25 मध्ये मिसळवल्यास 27, उरले 3/11. यावेळेस पहिला काटकोन तयार होईल. दिलेली वेळ, सुरुवातीचा तास 8, परिणामी अंतर 55 आणि 55/11. 11×5 = 55, ते 5 55 मध्ये मिळवले म्हणजे 8 वाजून 60 मिनिटे आणि 8 वाजून 60 मिनिटे म्हणजे 9 वाजता. म्हणजे घड्याळ या वेळे दरम्यान दुसऱ्यांदा जेव्हा काटकोन होईल तो करेक्ट 9 वाजता होईल. तसेच हा प्रश्न दिलेली वेळ आहे 9 ते 10, म्हणजे सुरुवातीचे अंतर असेल 9 गुणिले 5, 45 मिनिटे. मायनस 1 प्लस पाहिजे असलेले अंतर 15 मिनिटे. पंचेचाळीस अधिक 15 60 मिनिटे. आणि 60 मिनिटाला आपण 0 लिहित असतो. म्हणजे
0 मिनिटे. 60 मिनिट लिहित नसून आपण नेहमी 0 लिहित असतो. इकडे 45 वजा 15 30 मिनिटे. जर 60 आले तर नेहमी 0 लिहावा किंवा 60 पेक्षा जर जास्त उत्तर आले तर त्या उत्तराला 60 ने वजा करावे. आता सुरुवातीचा तास 9, 30 छेदात 11 म्हणजेच 9 वाजून 11 दुनी 22. 30 मध्ये मिळवले तर 32, उरले 8 छेदात 11. आणि इकडे सुरुवातीचा तास 9, परिणामी अंतर 0 मिनिटे म्हणजे करेक्ट 9 वाजता. तर तुम्ही समजलेच असणार की ही तास जरी 2 दिसत असले 8 ते 9 आणि 9 ते 10 तरी या 2 तासात 4 वेळेस काटकोन न होता 3च वेळ काटकोन होतो. या दोन्ही तासात कॉमन आहे 9 वाजता, म्हणजे नेहमी 9 वाजता काटकोन तयार होत असतो. घड्याळात थिटा अंशाचा कोन म्हणजे अज्ञात कोन दिलेला असल्यास उत्तर कसे काढावे. थिटा अंशाचा कोन दिला असेल तर जेवढा कोन दिलेला आहे फक्त एकच करावे. त्या कोनाला त्या थिटा कोनाला 6 ने भाग द्यावा. हा पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट, आलेले उत्तर दोन प्रकारे, म्हणजे जसे आपण काटकोन जेव्हा घड्याळात काटकोन तयार होत असतो त्यावेळेस पाहिजे असलेले अंतर 2 प्रकारे घेतले होते, एक प्लस आणि एक मायनस. त्याच प्रकारे आलेल्या उत्तराला एकदा वजा करावे व एकदा बेरीज करावी. तर 3 ते 4 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात 12 अंशाचा कोन किती वाजता होईल. तर आपल्याला दिलेली वेळ किती आहे, 3 ते 4, म्हणजे सुरुवातीचे अंतर 3 गुणिले 5 15 मिनिटे. आता 12 अंशाचा कोन दिलेला, सांगितल्याप्रमाणे दिलेल्या कोनाला 6 ने भाग द्या. मी इथे लिहितो 12 भागिले 6 2. हा जो भागाकार आलेला आहे हेच पाहिजे असलेले अंतर असते.
म्हणजे पाहिजे असलेले अंतर एकदा प्लस व एकदा मायनस. पाहिजे असलेले अंतर 2 मिनिटे आहे. पंधरा अधिक 2 17. 15 वजा 2 13 मिनिट. उत्तर सुरुवातीचा तास. पाहिजे असलेले अंतर 13. 13 भागीला 11 म्हणजे 3. 11 एके 11, तो एक 13 मिळवला. 14 उरला 1 छेदात. तसेच इकडे सुरुवातीचा तास 3. पाहिजे असलेले अंतर 17. 17 भागीला म्हणजे 3. 11 एके 11, तो एक 17 मिळावा म्हणजे 18. 17तून 11 गेले, उरले 6 छेदात 11. म्हणजे या वेळे दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात 12 अंशाचा कोन दोनदा बनेल. तो एकदा 3 वाजून 14 1/11 मिनिटांनी, तर दुसरा 3 वाजून 18 6/11 मिनिटांनी. तसेच इकडे दिलेली वेळ आहे 4 ते 5. सुरुवातीचे अंतर 4 गुणिला 5 4 पंचे 20 मिनिट. पाहिजे असलेले अंतर दिलेल्या कोणाला 6 ने भाग द्यावा. 30 भागीला 6 एकदा मायनस तर एकदा प्लस. पाहिजे असलेले अंतर 5 मिनिटे. 5 मिनिटे. 20 अधिक 5 25 मिनिटे. 20 वजा 5 15 मिनिटे. उत्तर सुरुवातीचा तास 4. 15 15/11 म्हणजेच 11 एके 11, तो एक याच्या 15 मिळवला. 16 उरले 4 छेदात 11. इकडे सुरुवातीचा तास परिणामी अंतर भागेला 11 दुने 22, ते 2 25 मध्ये मिळवले 27, उरले 3 छेद 11. म्हणजे या दोन वेळेस, या तासादरम्यान या दोन वेळेस दोन्ही काट्यात 30 अंशाचा कोन होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, घड्याळांच्या काट्यांच्या स्थितीचे नियम. जेव्हा काट्यांची स्थिती दोन्ही काटे परस्परांवर असतात, म्हणजे दोन्ही काट्यांमध्ये 0 अंशाचा फरक असतो, तेव्हा ते दर एका तासात एक वेळेस एकमेकांना भेटत असतात. दर तासात एक वेळेस म्हणजे 12 तासात 12 वेळेस भेटायला पाहिजे, पण तसं होत नसून ते 12 तासात फक्त 11 वेळाच एकमेकांना भेटतात. जसं मी सांगितलं होतं की 11 ते 12 आणि 12 ते 1 हे तास जरी 2 दिसत असले तरी दोन्ही काटे परस्परांवर एकदाच येतात. तर जर 12 तासात 11 वेळा भेटतात, तर 24 तासात ते दोन्ही काटे एकमेकांना 22 वेळा भेटतात.
दोन्ही काटे परस्परांविरुद्ध दर एका तासात एक वेळा ते दोन्ही काटे एकामेकांच्या विरुद्ध येत असतात. जर एका तासात एक वेळा येत आहेत तर 12 तासात 12 वेळा यायला पाहिजे, पण असं होत नाही. कारण 5 ते 6 व 6 ते 6 आणि 6 ते 7 ही अशी वेळ आहे जिथे तास जरी 2 दिसत असले तरी ते दोन्ही काटे 2 वेळा नसून एकच वेळा परस्परांच्या विरोधात येत असतात, म्हणजे करेक्ट 6 वाजता. आणि जर 12 तासात 11 वेळा येत असतात तर 24 तासात 22 वेळा येतात. ते दोन्ही काटे काटकोनात प्रत्येक एका तासात 2 वेळा येत असतात. जर प्रत्येक तासात 2 वेळा येतात तर 12 तासात 24 वेळा यायला पाहिजे, पण तसे होत नसून ते काटे 12 तासात 22 वेळाच काटकोन तयार करत असतात. म्हणजे 2 ते 3 आणि 3 ते 4 ही अशी वेळ आहे जिथे तास जरी 2 दिसत असले तर प्रत्येक तासात 2 याप्रमाणे 2 तासात 4 वेळ काटकोन बनत नसून फक्त 3दाच काटकोन बनतो, म्हणजे करेक्ट 3 वाजता. आणि तसेच 8 ते 9 आणि 9 ते 10 ही सुद्धा अशी वेळ आहे की ज्यामध्ये काटकोन 2 तास असले तरी 4 वेळा बनत नसून फक्त 3दाच बनतो. आणि जर 12 तासात 22 वेळा बनत असेल तर 24 तासात 44 वेळा बनत असतो. तर या चार्टचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. आणि इथे आपण घड्याळ हे टॉपिक थांबवू. घड्याळ हे टॉपिक पूर्ण झालेलं आहे. तर मी रजा घेतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या गरीब मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद.